लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री अमित शहांच्या नेतृत्वातील बैठकीत विधिमंडळ दलाचा नेता म्हणून निवड। आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। पश्चिम बंगाल सरकारचा आज शपथविधी सोहळा कोलकातामधील ब्रिगेड परेड ग्राउंडवर सोहळा होणार। पंतप्रधान मोदी अमित शहांसह दिग्गज नेते उपस्थित राहणार। शपथविधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोलकात्यात। तमिळनाडूमध्ये सरकार स्थापनेत अडचणी कायम, बहुमतासाठी थलपती विजय यांना 2 आमदारांची गरज। व्हीसीके पक्षाकडून पाठिंबा जाहीर, पण अद्याप पत्र दिलं नाही, सूत्रांची माहिती। टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिल्याच्या पत्रानं 1 आमदार असलेला एएमएमके पक्ष आक्रमक। आमच्या आमदाराचं बनावट सहीचं पत्र राज्यपालांना दिलं, एएमएमकेचा दावा। पक्षाचे सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन तक्रार दाखल करणार। केरळच्या मुख्यमंत्री पदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। काँग्रेसकडून केसी वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला यांचं नाव आघाडीवर। काँग्रेस हायकमांडची आज महत्त्वाची बैठक। कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार याकडे लक्ष। प्रदेशाध्यक्षांविनाच महायुतीची समन्वय समिती स्थापन। तिन्ही पक्ष आज समन्वय राखण्यासाठी आता मंत्रिस्तरीय समिती। भाजपकडून बावनकुळे आणि महाजन, शिवसेनेकडून उदय सामंत आणि दादा भुसे, तर राष्ट्रवादीकडून भुजबळ आणि मुश्रीफ समन्वय समितीत। महायुतीत एकमत होत नसल्यानंच महामंडळ वाटप रखडलेलं। इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं महामंडळ वाटपाला ब्रेक। नाराजी नाट्य वाढू नये म्हणून महामंडळ नियुक्तीत दिरंगाई, सूत्रांची माहिती। नाशिकमधील टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल सादर। आयोगाच्या शिफारसींनुसार कठोर कारवाईचं आश्वासन। महिला आयोगाकडून मुख्यमंत्री फडणवीसांना अहवाल सुपूर्द। एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मुलींचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती। अनेक व्हिडिओ पोलिसांच्या हाती, सूत्रांची माहिती। निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात। धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कुणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। तर निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलसह आरोपी। शिर्डी पोलिसांच्या चौकशी दरम्यान खरात साक्षीदारांवर चिडला। जमिनीच्या प्रकरणात मुद्दाम अडकवलं जात असल्याचं म्हणत खरात संतापला, सूत्रांची माहिती। आज पोलीस खरातला न्यायालयात हजर करणार। मुंबईतील पायधुनीतील चौघांच्या मृत्यू प्रकरणात ट्वेस डोकाडिया कुटुंबियांच्या घरात सापडलेलं औषध उंदीर मारण्याचं नव्हे तर उंदीर पळवण्याचं। त्या औषधात झिंक फॉस्फाईड नसल्याची पोलीस सूत्रांची माहिती। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरतीत भूमिपुत्रांसाठी आरक्षण। फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। मूळ रहिवाशांसाठी 70% जागा राखीव ठेवण्याचे आदेश, शासन निर्णय जारी। नसरापूर आणि चाकण म्हाळुंगे घटनेतील अत्याचार पीडितांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत मिळणार। कोर्टाच्या आदेशानंतर मदत जाहीर। तातडीनं कागदपत्रांची पूर्तता करून मदत दिली जाणार। मुंबईत डिझेल पुरवठ्यात 5 ते 10% कपात। डिझेल पुरवठ्यातील कपातीमुळे उपलब्धतेवर परिणाम, मात्र पेट्रोलचा पुरवठा स्थिर असल्यानं सामान्य वाहनधारकांना दिलासा। पुणे आणि नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात वाढ। सीएनजीचे दर प्रति किलो 1.5 रुपयांनी वाढले। सीएनजीसाठी आता 92 रुपये 25 पैसे मोजावे लागणार। नागपूरसह परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण। तापमानात 5 ते 7 अंशांची घट। हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा। काल काही भागात अवकाळीची हजेरी। ठाणे ते मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दिली माहिती। पुण्यातील मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेकमधील अष्टविनायकाची मंदिरं भाविकांसाठी बंद। देखभाल दुरुस्तीसाठी किमान महिनाभर मंदिरं बंद राहणार। नित्यपूजा मात्र चालूच राहणार। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक असणार। रात्री 12:30 ते पहाटे 4:30 या वेळेत बोरिवली ते भाईंदर दरम्यान मेगा ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक असणार। लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी यांची सीडीएस म्हणून नियुक्ती। सध्या ते एनएससीएस मध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत। सीडीएस अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे 2024 रोजी संपणार। लग्न ठरलं थँक्स
wants to Marathi Matrimony. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.